नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फक्त 5 मिनिटात होणारे 2 भाताचे प्रकार, टोमॅटो राईस व बीटरूट राईस. हे दोन्ही राईस खूपच सोपे, झटपट आणि आरोग्यदायी फायदेशीर आहेत. जर तुम्हाला रोजचा भात वेगवेगळ्या पद्धतीने करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण टोमॅटो राईस करणार आहोत. तर त्यासाठी मी आज 3 टोमॅटो, 2 कांदे, कढीपत्ता, हिरवी मिरची व भात घेतला. तर हा भात मी शिजवून तयार करून घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहेत. मी 2 कांदे घेतलेले आहेत. तुम्हाला जास्त आवडत असतील तर तुम्ही वापरू शकता. मिरची ही तुम्हाला जेवढा भात तिखट पाहिजे त्यानुसार घ्या. लहान मुलं असतील तर तुम्ही कमी प्रमाणात हिरवी मिरची वापरू शकता. आपण आता कोथिंबीर ही चिरून घेणार आहोत. हा भात अतिशय सोपा आहे करायला व खायलाही अतिशय टेस्टी लागतो. तर आता आपण टोमॅटो कापून घेऊया. टोमॅटो कापताना आपण सर्व बी काढून घेणार आहोत. टोमॅटो मोठे मोठेच आपल्याला कापायचे आहेत कारण आपल्याला त्याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे. टोमॅटो हे शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतात. याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. पचन सुधारते. त्वचेसाठी आणि डोळ्यासाठी फायदेशीर आहेत. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. आता आपले टोमॅटो कापून झालेले आहेत. आता आपण ह्याची मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये एकदम आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपली ही पेस्ट तयार झाली आहे. तर आता आपण फोडणी करणार आहोत. तर त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालणार आहोत. तेल गरम झालं की मोहरी, जिरे घालणार आहोत. ते तडतडले की त्यामध्ये कांदा घातलेला आहे. आपल्याला हिरवी मिरची, हळद व कढीपत्ता घालून परतायचा आहे. कांदा थोडासा चांगला परतून घ्यायचा आहे. थोडासा हिंगही घातलेला आहे. आता आपण चांगला हलवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये चांगलं परतल्यानंतर आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे. टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर आपल्याला ती चांगली शिजू द्यायची आहे. तेही छोट्या गॅसवर, जेणेकरून तो ज्याचा कच्चा वास असतो टोमॅटोचा तो पूर्ण निघून जाईल. आता बघा आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. व परत थोडंसं पूर्ण त्याचं रस आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जो तयार करून भात घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. भात शिजवतानाही मीठ घातलेलं आहे. आता आपला टोमॅटो राईस तयार झालेला आहे. आता हा टोमॅटो राईस अतिशय चवीला छान लागतो. लहान मुलांनाही खूप आवडतो. तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा. आता आपण बघणार आहोत बीट राईस. तर बीट राईससाठी आपण 2 बीट, 2 कांदे, कढीपत्ता, हिरवी मिरची व तयार शिजवलेला भात घेतलेला आहे. हा भात आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे. म्हणजे याप्रमाणे आपण फ्राईड राईस बिर्याणीला करतो तसा. आता आपण सुरुवातीला 2 कांदे कापून घेणार आहोत. तुम्ही कांदे कोणत्याही प्रकारे कापा, उभे किंवा बारीक कापा. लहान मुलं असतील तर छोटे छोटे तुकडे केलेले बरे, कारण नाहीतर कांदा वगैरे सगळे बाजूला काढून ठेवतात. आपण आता हिरवी मिरची कापून घेणार आहोत. आता आपल्याला कोथिंबीर कापून घ्यायची आहे. बीट लहान मुलांना खायला अजिबात आवडत नाही. त्यासाठी आपण अशा वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला पाहिजेत. आता बीट सुरुवातीला धुवून घेऊन मी त्याचे दोन्ही साईडचे भाग कापून त्याच्या आपण साल काढून घेणार आहोत. साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे बीट बारीक एकदम किसून घ्यायचं आहे.
जेवढं बारीक केसाल तेवढं ते भातामध्ये चांगलं मिक्स होणार आहे. बीटमध्ये आयर्न भरपूर असते. हिमोग्लोबिन वाढवायला मदत करते, रक्त शुद्ध करते, ऊर्जा वाढवते. लहान मुलं महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. तर आपण हे बीट एकदम बारीक असं किसून घेणार आहोत, जेणेकरून ते भातात पूर्णपणे मिक्स होईल. आता आपण पॅन गरम करत ठेवला आहे. पॅनमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालायचे आहे. आता आपण मोहरी व जिरे याची फोडणी करणार आहोत. जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर आपण कांदा, हिरवी मिरची व कढीपत्ता घातलेला आहे. आता आपला कांदा चांगला तांबूस रंगावर थोडा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकून चांगलं परतलेलं आहे. आता आपल्याला बीट घालून मंद गॅसवर चांगलं परतत राहायचं आहे. बीट पुन्हा थोडंसं शिजलं पाहिजे, त्याचा उग्र वास नाही आला पाहिजे. बीट चांगलं ह्याच्यामध्ये शिजल्यानंतर भात अतिशय चविष्ट लागतो. आणि तुम्हाला जर गोड वाटत कमी, म्हणजे बीट कसं गोड असतं ना, तर त्यासाठी आपण हिरवी मिरची जर जास्त घातली तर बीट गोड अजिबात लागत नाही, भात अतिशय छान लागतो. आता बघा मी हे सारखं हलवत आहे, जेणेकरून आपलं बीट हे पॅनला चिकटलं नाही पाहिजे. तेल तुम्ही जर जास्त टाकलं तर भात तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळं तेल ही अगदी मोजूनच घालावं लागतं. आता मी शिजवलेला भात घातलेला आहे. भात शिजवतानाही मी मीठ घातलं होतं व आता ही बीटाच्या भाजीमध्येही मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हा भात करताना नेहमी थोडं पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे आपल्याला हलवता चांगलं येतं व भाताचे शीतही मोडत नाहीत. हा भात हलवत असताना एकदम हलक्या हाताने हलवायचा, जसं आपण फ्राईड राईस करतो त्याप्रमाणेच हा सुट्टा भात होतो व चवीलाही अतिशय चांगला लागतो, पौष्टिकही आहे. बीटमध्ये आयर्न भरपूर असते, त्यामुळं आपलं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, रक्त शुद्ध करते, ऊर्जा वाढवते. लहान मुलं व महिलांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. हा भात तयार झालेला आहे. हे दोन्ही प्रकारचे भात आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. तसेच लहान मुलं, मोठी माणसं टिफिनसाठी देण्यासाठी हे छान आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.